तर एसएससी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडपंगी या ठिकाणी आज करमाड पोलीस स्टेशन अंतर्गत लाडपंगी ग्रामपंचायत कार्यालय येथे गणपती आणि पोळा या निमित्ताने पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप नवघरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता बैठक झाली आहे. या संदर्भात आपण सर काय सांगाल? काय सध्या तुमच्या सर्वोच्च पोलीस स्टेशन अंतर्गत आगामी जे सण उत्सव आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पोळा, बैलपोळा आणि गणेशोत्सव हे जे सण आहेत ते पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपल्या करमाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या उत्साहात साजरे होतात. तर त्या अनुषंगाने हे सण साजरे होत असताना कुठेही काही गालबोट लागता कामा नये, कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आम्ही दरवर्षी लाडसावंगी पिंपराजा गाडेजगा गावांनी बैठक घेत असतो. तर याही वर्षी लाडसावंगी येथे आज बैठक घेऊन गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य तसेच गावातील कंटामुक्ती प्रतिष्ठित नागरिक, शांता कमिटी सदस्य यांची एक बैठक घेतली. तर या बैठकीमध्ये मी ज्या काही सूचना दिल्या त्या सूचनांचं शासनाकडून जे सण उत्सवासाठी जे निर्देश प्राप्त होतील त्याचे तंतोतंत पालन करण्याचं ग्वाही हे सर्व मंडळाच्या अध्यक्षांनी तसेच शांता कमिटी सदस्यांनी दिली आहे. लाडसावंगी या गावामध्ये माझ्या 2 वर्षाच्या अनुभवामध्ये मला असा अनुभव 2 वर्षात सर्व्हिसमध्ये असा अनुभव आला आहे की ह्या गावामध्ये गावातील सर्व धर्मीय हे एकत्र येऊन हे सण उत्सव साजरे करतात आणि याचे परिणाम म्हणजे गावामध्ये कुठलाही अनुचित घडत नाही, शांततेत सण उत्सव साजरे होतात. आणि गावाने यापूर्वी 2 वर्षापूर्वी माझ्या कार्यकाळामध्ये ग्रामपंचायतीने ठराव घेऊन डीजे मुक्त गाव केलेले आहे आणि ते अद्याप पाळतो ते त्यांनी नियम पाळलेले आहेत. त्यांनीही त्याचं उल्लंघन केलेलं नाही. आणि तसेच गावामध्ये जे काही सण साजरे होत असतात त्या सण उत्सवाची आम्हाला पूर्व परवानगी घेतात. या गावाचे या गावातील जे सदस्य आहेत ते मंडळाचे सदस्य आमच्याकडे लेखी परवानगी मागतात आणि त्यांना परवानगी देतो. हा एक या गावातला एक चांगला उपक्रम आहे. आणि गावामध्ये पोलीस पाटील असतील, कंटामुक्ती असतील, सरपंच हे बाकीचे सगळे सदस्य, कंटामुक्ती सदस्य, पत्रकार बांधव हे सर्वजण आम्हाला गावामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची अपडेट सण उत्सव म्हणून नाही 12ही महिने देत असतात. त्यामुळे ह्या गावाचं वैशिष्ट्य असे या गावात कुठलाही अनुचित प्रकार घडून त्याचं काही कायदा सुव्यवस्थेचं रूपांतर होत नाही की जे काही एखादा लॉ अँड ऑर्डर निर्माण होईल असं कुठली परिस्थिती होत नाही. कारण मला तुमचे सगळे गाववाले सजग आहेत त्यामुळे कुठल्याही गावामध्ये लॉ अँड ऑर्डर होत नाही. आज गणेश मंडळाची जी बैठक झाली या बैठकीमध्ये काही गावकऱ्यांनी सूचना दिल्या, आम्हाला काही सूचना केल्या की साहेब असं असं, आणि काही मंडळांनी लोकमंडळांनी आम्हाला सांगितलं साहेब आम्ही दुपारी सायंकाळी 5 वाजल्याच्या आत मिरवणूक संपवण्याचा यावेळेस आम्ही मानस केला आहे. तर त्यांचं आमच्या करमाड पोलीस स्टेशनतर्फे आमच्या SP सरांतर्फे मी अभिनंदन करतो आणि आभार पण व्यक्त करतो की थोडंच आमचा बंदोबस्तावरचा ताण कमी आम्ही याबाबत मी माझे वरिष्ठ अधिकारी आपले SDPO मॅडम असतील, ॲडिशनल मॅडम असतील, SP सर असतील यांच्याशी आम्ही एक बैठक जी आमची होईल त्यामध्ये आम्ही तो विषय काढणार आहे की आमच्या पोलीस स्टेशन स्तरावर जेवढे मंडळ बसतात त्यांच्यासाठी आपल्याला एक उपक्रम घ्यायचा आणि त्यात एक कमिटी असणार आहे. ती कमिटी जे गणेश मंडळ चांगले उपक्रम घेतील 10 दिवस, तसेच डीजे मुक्त घेतील, डीजे मुक्त मिरवणुका करतील, तसेच गणपती उत्सवाच्या काळामध्ये काही सामाजिक संदेश देतील असे काही समजा उपक्रम राबवतील ते, आणि वेळेचं जे काही मिरवणुकीला जे काही वेळेचं बंधन त्या वेळेचं पालन करतील अशा काही मंडळांची यादी आणि अशा काही मंडळांचं आम्ही नाव वरी SDPO मॅडमकडे सुचवणार आहे. आणि त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय असे गणेश मंडळांची किंवा पारितोषिक काही प्रमाणपत्र आणि काही जे काही त्यांना एखादी ट्रॉफी टाईप देता आलं तर ते आम्ही करणार आहोत. आणि तो कार्यक्रम आम्ही गणपती उत्सवानंतर 15-20 दिवसामध्ये तो घेण्याचा प्रयत्न करू. याच्यासाठी आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू.